ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिल महामुनी भगवंताच्या सगुण मूर्तीचं ध्यान कसं करावं ही प्रक्रिया आपल्या मातेला समजून सांगतायत. पायापासून मस्तकापर्यंत आणि मस्तकापासून पायाच्या नखापर्यंत एक एक अवयव एकाग्र चित्ताने बघत आपल्या हृदयात चित्तामध्ये साठवत साठवत भगवंताचं ध्यान करायला सांगितलंय. भगवंताच्या ज्या पोटऱ्या आहेत त्या भक्तांच्या मनातलं भय, संसाराबद्दलचं जे भय आहे, भवभय आहे, ते नाहीसं करणार आहे. आणि भगवंताचे जे घोटे आहेत ते सुद्धा लक्ष्मी माता आपल्या मांडीवर घेऊन बसले आणि आपल्या अतिशय सतेज अशा करकमलांनी ती त्या घोट्यांवरनं नाजूकपणे असा हात फिरवते. अशा प्रकारचं दृश्य डोळ्यासमोर आणावं. भगवंताच्या मांड्या त्यांचं जर ध्यान करायचं म्हटलं तर असं दिसेल की आळशीच्या फुलासारखं ते नीलवर्ण आहेत जांघा आणि अतिशय बळकट अशा आहेत, बळाचं द्योतक आहेत आणि गरुडाच्या पाठीवर अशा त्या दोन्ही बाजूला पसरलेले असल्यामुळं अतिशय शोभिवंत दिसत आहेत. भगवंताच्या पीतांबरामुळं कमरेखालचा सगळा भाग अगदी टाचेपर्यंत झाकला गेलाय आणि त्या पीतांबराच्या वर त्याने जो करदोटा बांधलेला आहे, सोन्याचा करदोटा, त्याला लावलेल्या ज्या लड्या आहेत किंवा जे गोंडे आहेत ते सुद्धा अतिशय सुरेख दिसत आहेत. भगवंताच्या उदरावरचं जे नाभी चिन्ह आहे एखाद्या सरोवरासारखं गोड दिसत आहे आणि सगळ्या लोकांचं आश्रयस्थान ते आहे. तिथूनच ब्रह्मदेवांना आधारभूत असलेलं असं सर्व लोकमय कमळ प्रकट झालं आणि भगवंताच्या वक्षस्थळावर असलेले शुभ्रहार त्यांची जी चमक सगळीकडे पसरते, किरणांची चमक पसरते, त्याच्यामुळे भगवंत गोरे वाटतायत. आणखी म्हणाले भगवंताचं ध्यान करायचं म्हणजे काय करायचं की भगवंताचं जे वक्षस्थळ आहे हे त्या महालक्ष्मीचं निवासस्थान आहे आणि भक्तांच्या मनाला आणि डोळ्यांना अतिशय आनंद सुख देणाराच आहे. पुढे त्या वक्षस्थळाच्या वर त्यांचा जो गळा आहे तो गळा सुद्धा सर्व लोकांना अतिशय वंदनीय आहे आणि जणू काही कौस्तुभ मण्याला सुशोभित करण्यासाठीच तो तिथे ठेवला गेलाय. कौस्तुभ मणी सुद्धा त्याला काही विशेष अर्थ आहे. संपूर्ण जीवांचं निर्मळ तत्वरूप असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आत्मानमस्य जगतो निर्लेपम गुणामलम बिभर्ती कौस्तुभमणिं स्वरूपम भगवान हरिः. जगताची निर्लेप, निर्गुण, निर्मळ आणि स्वरूपभूत अशी जी आत्मशक्ती आहे, ज्या आत्मशक्तीचे सगळे अंश तुमच्या आमच्या रूपाने सगळीकडे विचरण करतायत, त्या आत्म्याच्या रूपातच तो कौस्तुभमणी आहे आणि तो कौस्तुभमणी भगवंताला अतिशय प्रिय आहे. याचा अर्थ भगवंताला तुम्ही आम्ही सुद्धा तितकेच प्रिय आहोत. भगवंताच्या ज्या चार भुजा आहेत त्या सुद्धा सगळ्या लोकपालांना आश्रय देणाऱ्या आहेत, त्यांचंही ध्यान करावं. भगवंतांच्या हातामध्ये जी कंकण आहेत, ती जी आभूषण आहेत, ती सुद्धा उजळली आहेत. का उजळली आहेत
तर म्हणाले त्या समुद्र मंथनाच्या वेळेला भगवंतांनी तो मंदराचल आपल्या हातावर घेतला तर त्या मंदराचलाचं घर्षण त्या कंकणांबरोबर झालं आणि ती कंकण उजळून निघाली. तेव्हा ज्याचं तेज कोणालाही सहन होऊ शकत नाही अशी ती कंकणं आणि तसंच तेज असलेलं सहस्त्रधारांचं सुदर्शन चक्र त्याचंही चिंतन करावं, ध्यान करावं. भगवंताच्या चेहऱ्याभोवती असणाऱ्या ह्या ज्या काळ्याभोर जटा आहेत त्याचा जो केशसंभार आहे तो सुद्धा भगवंताच्या मुखाला अधिक शोभा देणार आहे. भगवंताच्या हृदय गुहेमध्ये दीर्घकाळ अत्यंत भक्तिभावानं आपण शिरलं पाहिजे. त्या दृष्टीने आपले डोळे त्याच्यावर एकाग्र झाले पाहिजेत आणि त्याच्यातूनच भगवंताचं अतिशय प्रेमपूर्ण असं स्मित भक्ताला क्षणोक्षणी वाढत असल्यासारखा भास निर्माण होईल. त्याच्यातूनच अतिशय विपुल अशा प्रमाणात प्रसादाची वर्षा होईल आणि भक्तजनांचे जे तिन्ही प्रकारचे ताप आहेत, जे घोर ताप आहेत, ते ताप सुद्धा शांत होतील. भगवंताच्या मुखावर विलसणारं जे हास्य आहे ते हास्य सुद्धा तीव्रतर अशा शोकामुळं भक्तांच्या डोळ्यातून जो अश्रुसागर लोटतो तो अश्रुसागर कोरडा करणारा ते हास्य आहे. आणि भगवंत अत्यंत उदार आहे. तुलसी दल मात्रेण जलस्य चुलुकेन च विक्रीणाते स्वमात्मानं भक्तेभ्य भक्तवत्सला. भगवंत अतिशय भक्तवत्सल आहे आणि त्या भक्तानं नुसतं एखादं तुलसी दल जरी त्याला दिलं किंवा ओंजळभर चुळकाभर जरी पाणी प्रेमानं दिलं तरी भगवंत त्याच्या मोबदल्यात स्वतःला भक्ताला विकला जातो. इतकं भगवंताच्या ठिकाणी औदार्य आहे. भगवंताच्या भुवया ज्या आहेत त्या एखाद्या धनुष्यासारख्या वक्र आहेत, पण ती वक्रता सुद्धा एवढ्यासाठीच आहे की महात्माजनांना भक्तजनांना जो काम सदैव त्रासदायक होत असतो त्या कामाची निवृत्ती ह्या वक्राकार भुवयांच्यामुळं होते. असं अनेक प्रकारे भगवंताचं ध्यान करावं. एवं हरौ भगवती प्रतिलब्ध भावो भक्त्या द्रवद हृदय उत्पलक प्रमोदात औत्कंठ्य बाष्प कलया मुहुरर्यमानस तच्चापि चित्त बडिशम शनकैर वियुक्ते. कपिल महामुनी आपल्या मातेला सांगतायत की अशा प्रकारच्या ध्यानाच्या अभ्यासामुळं साधकाच्या अंतःकरणात भगवंताबद्दल नितांत प्रेम निर्माण होतं आणि त्याचं हृदय भक्तीनं पाझरायला लागतं, द्रवित होतं. शरीरामध्ये आनंदातिरेकानं रोमांच उठायला लागतात आणि उत्कंठाजनित अशा प्रेमाश्रूंनी किंवा त्यांच्या धारांमुळं तो भक्त वारंवार वरतेवर आपल्या शरीराला स्नान घालत असतो. आणि असं ते ध्यान करत असताना मासे पकडण्याचा जो गळ असतो त्याच्यासारखा तो भगवंताला आपल्याकडे आकर्षित करत असतो आणि त्याच वेळेला तो भगवंताकडे सुद्धा आकृष्ट होत असतो. हे असं चालत असताना त्याचं चित्त हळूहळू सगळ्या ध्येय वस्तूंपासून दूर जातं. मुक्ताशयं यर्हि निर्विषयं विरक्तं निर्वाण मृच्छति मनः सहसा यथार्चिः आत्मानमत्र पुरुषो विबधानमेकम् अन्वीक्षते प्रतिनिवृत्त गुणप्रवाहः. ज्याप्रमाणे दिव्यातलं तेल वगैरे संपल्यानंतर
ती दिव्याची ज्योत कारणरूप अशा तेजस तत्वामध्ये लीन होत जाते। त्याचप्रमाणे आश्रय विषय आणि अनुराग रहित असं मन होऊन ते मन शांत आणि ब्रह्माकार होत जातं। आणि अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा जीव गुणप्रवाह रूप देहादी उपाधींपासून निवृत्त होतो आणि ध्याता ध्येय इत्यादी विभागांपासून तो मुक्त होतो आणि अखंड परमात्म्याचं ध्यान इतकं लागतं की सगळीकडे भगवंतामध्येच तो सगळं बघतो आणि सगळ्यामध्ये भगवंताला बघतो। योगाभ्यासामुळं चित्ताची जी अविद्यारहित अशी लयरूप निवृत्ती प्राप्त होते। त्याच्यामुळं सुखदुःखांच्याही पार तो जातो आणि ब्रह्मरूप अशा अवस्थेमध्ये तो स्थिर होतो। परमात्मा तत्वाचा साक्षात्कार तो करून घेतो आणि तो योगी जो आधी सुखदुःखाच्या भोक्तृत्वाचा अहंकार धारण करत होता, अज्ञानाला बळी पडून, तो नंतर स्वतःमध्येच असं बघतो की आता हा अहंकारही नाहीसा झाला। ज्याप्रमाणे एखादा मद्यपी मद्यप्राशनानंतर उन्मत्त होतो, मतवाला होतो आणि मग त्याला आपल्या वस्त्रांची सुद्धा शुद्ध राहत नाही। तो इकडे तिकडे कुठेतरी लोळत असतो। आपण कुठे आहोत, काय करतोय, आपल्या शरीरावर वस्त्र आहेत किंवा नाहीत याची त्याला शुद्धच नसते। त्याप्रमाणे हा सिद्ध पुरुष सुद्धा जो चरम अवस्थेला प्राप्त झालाय भगवंताच्या ध्यानामुळं, त्याला सुद्धा आपल्या देहाच्या कुठल्याही व्यवहारांचं उठणं बसणं खाणं पिणं विचरण करणं भान राहत नाही आणि तो अत्यंत परमानंद अशा स्वरूपामध्ये स्थिर होतो। चित्ताचा जरी लय ह्या ध्यान मार्गामुळे होत असला तरी सुद्धा शरीर सुटायलाच पाहिजे असा काही नियम नाही। तेव्हा त्याचं जे शरीर आहे ते पूर्वजन्माच्या संस्कारांच्या अधीन असतं आणि जोपर्यंत त्या देहामध्ये प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत त्या सर्व इंद्रियांसह तो त्या देहामध्ये जिवंत राहतो। पण ज्याला समाधीपर्यंतची योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्यानं परमात्मा तत्वाला सुद्धा अतिशय नीट यथार्थपणे संपूर्णपणे जाणून घेतलाय, तो पुरुष त्या परमात्मा तत्वाप्रमाणे सगळ्यापासून अलिप्त असो। पत्नी पुत्र माता पिता परिचित ह्या सगळ्यांकडे स्वप्नातल्या एखाद्या पदार्थासारखा तो बघतो आणि त्यांच्यामध्ये त्या परमात्मा स्वरूप ज्यांनी यथार्थपणे जाणलाय त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अहंता आणि ममता राहत नाही। एवढं सगळं सांगितल्यानंतर कपिल महामुनींनी ह्या 28व्या अध्यायाची अखेर करता करता आपल्या मातेला काय उपदेश केला पुढच्या भागात बघूया। ओम नमो भगवते वासुदेवाय।